ठाण्यातील गोविंदा पथकांना अद्यापही इन्शुरन्स देण्यात आले नाही। गोविंदा पथकांमध्ये नाराजी। ठाण्यातील गोविंदा पथकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येत्या 27 ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे। मात्र 8 दिवस शिल्लक असताना अजूनही गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही। या संदर्भात मंगळवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। महाराष्ट्र शासनाने 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर करण्यात आला आहे। मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना शासनाकडून देण्यात येणारे इन्शुरन्स मिळाले नाही। त्यामुळे ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीने 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल। त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानले। शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो, मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बालगोपाळांना होतोय का? सराव करताना अनेक बालगोपाळांना इजा होते, मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्याने अनेक गोविंदा पथकांनी खंत व्यक्त केली आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या 1 महिन्याआधी गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की यावर्षी महाराष्ट्रातले 60 गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहे। 60 गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीने केली जाईल, त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी इटसेल्फ पत्रकार परिषदेत करण्यात आली। सदर पत्रकार परिषदेला समीर पेंढारे, राकेश यादव, रोहिदास मुंडे, नितीन पाटील, आशिष डोके व इतर मान्यवर ठाणे मुंबईतील गोविंदांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 27 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी 7 दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून 75,000 गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो। पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो। आम्ही शासनाशी पाठपुरावा केला, स्वतः खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली। श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ओरिएंटलचे मॅनेजर आहेत सचिन खानविलकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला। त्यांनाही सांगितलं की ठाण्यातील जे गोविंदा पथक यांचा इन्शुरन्स आपण काढावा, पण इन्शुरन्स कंपनी आम्हाला असं सांगते की ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेकडे तुम्ही जा, ते त्या अर्जाची पडताळणी करतील आणि त्यानंतर आम्ही आपल्याला इन्शुरन्स काढून देऊ। पण ती संस्था कुठली बोगस आहे, 1 महिन्यापूर्वी ती रजिस्टर करते, त्यांचा गोविंदा पथकांशी संबंध काय? महाराष्ट्रातल्या कुठल्या गोविंदा पथकांना विश्वासात घेतलं आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन म्हणून जे नाव देतं, महाराष्ट्र राज्य नाव देऊच शकत नाही नियमाने, असं सर्क्युलर आहे। आणि जी रजिस्टर केली धर्मदा आयुक्ताकडे महाराष्ट्र शासनाचा कुठलाही पत्र नाही की त्यांना यांना मान्यता दिली म्हणून। शासनाने 75,000 गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे। मग जर का ती पैसे शासन देतंय, मग ह्या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय? हे काय ही संस्था काय यांच्या खिशातले पैसे देत नाहीये? मग तुम्ही त्याला नियमाने अटी का ठेवता? आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्स वाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंदा पथक तुमच्याकडे अप्रोच होतात त्यांचे इन्शुरन्स काढा म्हणून। गेल्या वर्षी आम्ही तेच सांगितलेलं शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंदा पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून। आम्हाला शासनावर आमचा आरोप नाहीये। ज्या संस्थेला
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ज्या संस्थेच्या नावाने जो GR काढलेला आहे त्यांना आमचाही आहे, त्यांच्यावर आमचा आरोप आहे. ती संस्था काय करते, त्यांच्याकडे जे गोविंदे पथक आहेत त्यांचा फक्त इन्शुरन्स करते. यामुळे 2 अपघात घडले, एक ठाण्यात घडलाय, एक खारला घडलाय. आज जो ठाण्यात अपघात घडलाय त्याची जबाबदारी घेणार कोण? आम्ही गोविंदा ठाण्यातले जेवढे गोविंद आहेत त्यांचं इन्शुरन्स आम्ही अविनाश जाधव साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत. ठाण्यातला कुठलाही गोविंदा इन्शुरन्स पासून वंचित राहणार नाही, हा आम्ही शब्द देतो. पदाधिकारी सर्व मुंबईचे आहेत. आज महाराष्ट्र राज्य जेव्हा तुम्ही डिक्लेअर करताय ना, बाकीच्या जिल्ह्यातले किती प्रतिनिधी आहेत ते दाखवावेत. ही फक्त महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन फक्त काय मुंबई पुरती आहेत का? काही नाही, कुठलीही रजिस्टर नाही, महाराष्ट्र शासनाचं त्यांना पत्र नाहीये. कारण का महाराष्ट्र राज्य हे जर का नाव द्यायचं असेल एखाद्या संघटनेला तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाची मंजुरी लागते. तसे कागदपत्र आम्ही धर्मदायकांना काढलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारचं त्यांना पत्र दिलेलं नाहीये. केंद्र शासनाचा जसा सर्क्युलर आहे की महाराष्ट्र राज्य किंवा कुठल्याही राज्याचं जे काय असेल किंवा भारतीय असेल जर का संस्थेला नावं द्यायची असेल तर संबंधित खात्याकडनं आपल्याला मंजुरी घ्यावी लागते.